फ्रेंड्स, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे पाहणार आहोत। अगदी डिटेलमध्ये जाणार आहोत। त्याचप्रमाणे बघा की ब्लाऊजवरून मापं घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करायला घेता, ते पेपरवर असू द्यात किंवा फॅब्रिकवर असू द्यात, तर त्यावेळेस तुम्हाला ती मापं कशी टाकायची आहेत, त्याचप्रमाणे ही मापं टाकत असताना त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करायचं आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे आणि याच ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तरपणे इथे मी सांगणार आहे। तसंच बघा, मी एक नोटबुक घेतलेली आहे आणि याच्यावर मी सगळी जी मापं आहेत ती इथे मी घेतलेली आहे। उंची, शोल्डर, मुंढा, छाती, फुल बस्ट, कंबर, टक्स पॉइंट, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा आणि मागचा गळा, तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत, त्याचप्रमाणे गळा रुंदी देखील, तर हे सगळे पॉईंट्स आपण इथे आता ब्लाऊजवरून घेणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत। हा व्हिडिओ जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की याच्यातून फायदा होईल। आता इथे जो ब्लाऊज आहे याच्यामध्ये ही बॅक साईड आहे, तर यामध्ये आपल्याला फ्रंट साईड आणि बॅक साईड यामधून कोणत्या बाजूने आपल्याला मापं घ्यायची आहे। तर आता ही फ्रंट बाजू आहे, तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर उंचीचं मेजरमेंट घेत असताना बरेच जण ते पुढच्या भागाकडून घेतात, तर आपल्याला उंचीचं म्हणजेच हाईटचं जे माप आहे ते पुढच्या भागाकडून घ्यायचं नाही आहे, तर ते नेहमी आपल्याला बॅक साईड म्हणजे जी मागची बाजू आहे त्या बाजूकडून आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे। आता बघा, पहिलं जे माप आहे ते उंचीचं आहे म्हणजेच हाईट, तर इथे आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे। तर ते कसं घ्यायचं बघा, ही आपली बॅक साईड आहे, मागची बाजू, तर मागच्या बाजूकडून आपल्याला इथे उंचीचं माप घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ते कसं घ्यायचं ते देखील बघा। आपला जो मेजरमेंट टेप आहे, जिथे आपलं शोल्डरचा जोड आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी इथे दाखवत आहे, तर या शोल्डरच्या जोडवर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि माप घ्यायचं आहे। तर खालपर्यंत इथपर्यंत बघा, माझं हे 14 इंच ही जी उंची आहे ती आलेली आहे। आता हा तयार ब्लाऊज आहे, तर तयार ब्लाऊजप्रमाणे इथे 14 इंच आहे, म्हणजेच तुम्हाला जर ब्लाऊजवर ज्यावेळेस तुम्ही माप टाकाल त्यावेळेस तुम्हाला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण हा तयार ब्लाऊज असल्यामुळे इथे आपली हाईट जी आहे ती 14 इंच आलेली आहे। तर मार्किंग करत असताना तुम्हाला 1 इंच मार्जिनसह मार्किंग करायचं आहे हाईटमध्ये, ज्यावेळेस तुम्ही तयार ब्लाऊजवरून मापं घेत असाल त्यावेळेस। आता जसं की 1 इंच आपलं हे कुठे जातं, तर शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं आणि खाली अर्धा इंच जातं, याप्रमाणे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आहे जेवढी तुमची हाईट आहे त्यामध्ये। आता बाकीची जी मापं आहे ती आपल्याला पुढच्या भागाकडून म्हणजेच फ्रंट भागाकडून घ्यायची आहे। तर मी ब्लाऊज जो आहे तो फ्रंट भागाकडे घेतलेला आहे। आता यानंतर ब्लाऊजवरून शोल्डरचं माप कसं घ्यायचं, तर शोल्डरचं माप घेत असताना आपल्याला ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि प्रॉपर माप कसं घ्यायचं हे आता इथे आपण पाहणार आहोत। ब्लाऊजला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवायचं आहे। आता इथे वरच्या बाजूचा एक मी हुक लावलेला आहे आणि खालच्या बाजूचा देखील एक हुक लावलेला आहे। शोल्डरचं माप घेताना गळा रुंदीचं देखील माप घ्यायचं आहे। या पॉईंटपासून टेप ठेवायचा आहे आणि गळा रुंदीचं माप इथून घ्यायचं आहे। तर माझी जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंच इथे आलेली आहे। तर याप्रमाणे गळा रुंदीचं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि ते नोट करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला शोल्डरचं आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे, तर ते ब्लाऊजवरून कसं घ्यायचं लक्षात घ्या। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इथे हुक आणि आयपट्टी मी एकमेकांवर ठेवलेली आहे, म्हणजेच काय, तर आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपण अर्धा इंच हुक आणि आयपट्टीसाठी सोडतो, तर इथे आपलं जे आयपट्टी आहे तिथलं अर्धा इंच हे एक्स्ट्राचं असतं, म्हणून आपण त्याच्यावर हुक पट्टी ठेवल्यानंतर ते जे मेजरमेंट आहे ते आपलं व्यवस्थित येतं, कारण जी आयपट्टी आहे ती आपली एक्स्ट्राची पट्टी असते यासाठी। आता बघा, इथे मी दोन्ही जे हुक आहेत ते म्हणजेच वरचा एक हुक आणि खाली असे दोन्ही लावून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे, तर ते कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं झालं तर त्यासाठी बघा, जी आपली हुक आणि आयपट्टी आहे तिथे ती एकत्र जोडवून ठेवलेली आहे, तर अगदी बरोबर एका लाईनीमध्ये जी आपली स्केल आहे ती सरळ तिथे ठेवायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने जी सरळ लाईन आहे ती स्केलसह वरती गेलेली आहे, तर याप्रमाणे आपल्याला ही स्केल इथे ठेवायची आहे। आता याच्यानंतर जो आपला स्लीवचा जो जोड आहे तिथून ते स्केलपर्यंत, तर बघा आता इथे ब्लाऊज जो आहे तो थोडासा हलक्या हाताने आपल्याला बाजूला स्ट्रेच करायचा आहे, जास्त जवळही घ्यायचं नाही आहे
आणि जास्त स्ट्रेच देखील करायचं नाही, अगदी हलक्या हाताने करायचं आहे. याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता यानंतर जिथे आपला स्लीव्सचा जोड आहे, जिथे आपण जोड दिलेला आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे, जिथपर्यंत स्केलची पहिली आउटलाईन आहे तिथपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये याप्रमाणे आपल्याला टेप ठेवायचा आहे स्केलच्या पहिल्या आउटलाईनपर्यंत. 5.5 इंच माझं शोल्डर इथे आलेलं आहे. शोल्डरचं माप घेत असताना ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट घेत असेल त्यावेळेस याप्रमाणे जास्त आतमध्ये देखील घ्यायचं नाहीये किंवा त्याला जास्त स्ट्रेच देखील करायचं नाहीये. तसंच स्केलच्या साहाय्याने तुम्ही अगदी प्रॉपर आणि परफेक्ट इथे माप घेऊ शकता शोल्डरसाठीचं. आता जे नोटबुकवर आपण जे नोंद केलेली आहे त्याप्रमाणे शोल्डर जे आहे ते माझं इथे 5.5 इंच आलेलं आहे. तर ते इथे लिहून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला मार्किंग करत जायचं आहे. आणि गळारुंदी जी आहे ती 2.5 इंच आलेली आहे, त्याची देखील इथे नोंद करून घ्यायची आहे. आता यानंतर आपली ही जी सगळी मापं आहेत ती घेऊन झाल्यानंतर मुंढ्याचं माप म्हणजेच आर्महोलचं माप आपल्याला इथे आता पाहायचं आहे. आता हे कसं घ्यायचं ते देखील इथे बघा. आता आर्महोलचं माप कुठून घ्यायचं, या टोकापासून ते या टोकापर्यंत आपल्याला आर्महोलचं माप मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच मुंढ्याचं माप. आता ते कसं मोजायचं तर तुम्ही पाहू शकता. ब्लाऊजमध्ये माप घेत असताना आर्महोलचं आपण जिथे शोल्डरचा जोड दिलेला आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे. याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. याप्रमाणे टेप ठेवत जायचं आहे. जसा आर्महोलचा कर्व शेप आहे त्याप्रमाणे टेपला वळवत जायचं आहे आणि जिथे आपल्या मुंढ्यातला जोड आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता जिथे माझा मुंढ्याचा जोड आहे तिथपर्यंत माझं हे 8.5 इंच आलेलं आहे. आता हे माझं 8.5 इंच आलं तर तुमचं कमी जास्त असू शकतं. लक्षात घ्या, हे चेस्ट साईजनुसार बदलत राहतं माप. तर जे माझं आर्महोलचं माप आहे ते आहे 8.5 इंच, ते इथे मी लिहून घेतलेलं आहे. आता जसा पुढचा 8.5 आला तसाच पाठीमागचा देखील 8.5 इंचच येतो. म्हणजेच संपूर्ण जो मुंढा आहे तो माझा इथे 17 इंचाचा आहे. तर याप्रमाणे मुंढ्याचं माप मोजायचं आहे ब्लाऊजवर. आता याच्यानंतर आपल्याला छातीचं माप म्हणजे चेस्टचं माप कसं घ्यायचं ते आता आपण इथे पाहणार आहोत. बऱ्याचदा चेस्टचं माप घेत असताना जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकडून काही चुका होतात. त्या कोणत्या तर आपण आता इथे पाहणार आहोत. तर बघा, ही हुक पट्टी आहे आणि ही आपली आय पट्टी आहे. तर लक्षात घ्या, आय पट्टी जी आहे ती आपली एक्स्ट्रा 1/2 इंच आपण वाढवून घेतलेली असते, म्हणजे तो एक्स्ट्राचा भाग असतो. तर ज्यावेळेस आपण मोजणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही पट्टी वगळून मोजायचं आहे, म्हणजेच या पट्टीला गृहीत न धरता मोजायचं आहे. आता आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं आहे बघा. आता इथे देखील मी स्केलचा वापर करणार आहे चेस्टचं माप घेण्यासाठी. आता ही आपली हुक पट्टीची बाजू आहे. तर या बाजूने आपण ज्यावेळेस स्टेप ठेवू किंवा स्केल ठेवून देखील तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर ते याप्रमाणे ठेवायचं आहे. तुम्ही बघा, इथे आपण जी हुक पट्टी आहे त्या हुक पट्टीला गृहीत धरून आपल्याला इथे मोजायचं आहे. तर कुठून ते कुठपर्यंत जिथे आपल्या मुंढ्यातला जोड आहे तिथपर्यंत आपल्याला मेजरमेंट टेप ठेवून आणि मोजायचं आहे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी जशी स्केल ठेवलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला टेप ठेवायचा आहे. आता टेप कुठून ठेवायचा आहे, जिथून आपली हुक पट्टी आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला 1/2 इंच वगळायचं नाही कारण आपल्या हुक पट्टीमध्ये ते ऑलरेडी गेलेलं आहे. तर या बाजूचं माप घेत असताना हुकपट्टी गृहीत धरून घ्यायचं आहे. तर माझी जी चेस्ट आहे ती या बाजूला 9 इंच एवढी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आता यानंतर आपल्याला जी दुसरी बाजू आहे त्या बाजूला देखील आपण मोजून पाहणार आहोत. आता ज्यावेळेस तुम्ही आय पट्टीच्या बाजूने ज्यावेळेस चेस्टचं माप घ्याल त्यावेळेस ते कसं घ्यायचं आहे, तर ही जी आपली आय पट्टी आहे तिला वगळून आपल्याला म्हणजे तिला गृहीत न धरता टेप ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जिथे आय पट्टीची जी लाईन आहे त्याच्या आउटलाईनवर मी टेप ठेवलेला आहे आणि मुंढ्यातला जो जोड आहे तिथपर्यंत टेप नेलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता माझं इथे देखील हे 9 इंच आलेलं आहे याप्रमाणे. तर माझी जी चेस्ट आहे ती संपूर्ण चेस्ट ही 36ची आहे, तिचा चौथा भाग होतो 9 इंच. याप्रमाणे जी चेस्ट आहे ती इथे 9 इंच निघालेली आहे. तर याप्रमाणे आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे. आता या पद्धतीनुसार जर तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन वाटत असेल चेस्टचं माप घेत असताना तर इथे आणखीन एक पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी वरचा आणि खालचा असे दोन्ही हुक लावून घेतलेले आहेत. आता जिथे आपला मुंढ्याचा जोड आहे एका बाजूचा ते दुसऱ्या बाजूच्या मुंढ्याच्या जोडपर्यंत तुम्ही पाहू शकता एका स्लीव्सच्या मुंढ्यातला जोड जो आहे तिथून ते दुसऱ्या स्लीव्सच्या मुंढ्यातल्या जोडपर्यंत मी टेप ठेवलेला आहे. तर माझं हे 18 इंच आलेलं आहे.
पुन्हा एकदा बघा, मुंढ्यातला जो जोड आहे तिथून ते दुसऱ्या स्लीव्सच्या मुंढ्याच्या जोडपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता माझं हे 18 इंच आलेलं आहे. तर तुमचं कमी जास्त इथे असू शकतं चेस्ट साईजनुसार. आता 18 म्हणजेच किती, तर मगाशी आपण जसं माप काढलं तर एका बाजूला 9 इंच आलं आणि दुसऱ्या बाजूला देखील 9 इंच आलं. तर इथून ते इथपर्यंत हे संपूर्ण 18 इंच आलेलं आहे फ्रंट भागाचं. आता आपल्याला बॅक पार्टचं देखील मोजायचं आहे याप्रमाणे. तर याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजला फिरवून घ्यायचं आहे, पलटून घ्यायचं आहे आणि बघा याप्रमाणे व्यवस्थित थोडं स्ट्रेच करायचं आहे. तर इथे देखील माझं हे 18 इंच आलेलं आहे. तर 18 + 18 म्हणजेच 36 होतात. तर याप्रमाणे माझं 36चा चौथा भाग काढला तर ते 9 इंच येतं. तर याप्रमाणे देखील तुम्ही छातीचा चौथा भाग इथे काढू शकता. प्लस ही देखील एक अगदी सोपी पद्धत आहे ब्लाऊजवरून माप घेण्याची चेस्टसाठी. तर इथे मी आता लिहून घेत आहे 36चा चौथा भाग 9 इंच. आता याच्यानंतर आपल्याला फुल बस्टचं माप आपल्याला आता इथे ब्लाऊजवरून घ्यायचं आहे. जसं की आपली चेस्ट जी आहे ती 36 प्रमाणे तिचा चौथा भाग 9 इंच आलं, त्याचप्रमाणे आपल्याला फुल बस्टचा देखील इथे चौथा पार्ट काढायचा आहे. तर ते कसं काढायचं ते आता आपण इथे आता पाहणार आहोत. लक्षात घ्या, चेस्टमध्ये आणि फुल बस्टमध्ये साईजनुसार 1 ते 2 इंचाचा फरक असू शकतो. तसं जर चेस्ट साईज जास्त असेल तर तिथे हाच फरक 3 ते 4 इंच किंवा जास्तीत जास्त 5 इंचाचा देखील असू शकतो. तर आता ही नॉर्मल साईज आहे 36 प्रमाणे. तर इथे आता आपलं फुल बस्ट जे आहे ते किती आहे ते आता आपल्याला इथे ब्लाऊजवरून मोजायचं आहे. तर ते आता कसं घ्यायचं माप ते देखील आता आपण इथे पाहणार आहोत. आता हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि यावरून आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे, जिथे आपल्या शोल्डरचा जोड आहे त्या शोल्डरच्या जोडवर आपल्याला टेप ठेवायचा आहे. ते खाली बघा, जिथे आपला कर्व शेप गेलेला आहे वर तिथे आपला टक्स पॉईंटचं मार्किंग येणार आहे. टक्स पॉईंटसाठी तयार ब्लाऊजवर तुम्ही 3.5 इंचावर खालून मार्किंग केलं तरी हरकत नाही. आता इथे मी हलकासा डॉट दिलेला आहे स्केच पेनने आणि ब्लाऊजचे जे हुक आहेत दोन्ही ते देखील इथे मी काढून घेतलेले आहेत. तर ब्लाऊजला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जिथे मी पॉईंट दिलेला आहे, डॉट दिलेला आहे, तिथूनच मी हुक पट्टी गृहीत धरून मी टेप ठेवलेला आहे. थोडंसं स्ट्रेच करायचं आहे याप्रमाणे. तर तुम्ही पाहू शकता इथे माझं हे 9.5 इंच आलेलं आहे. तर म्हणजे जे फुल बस्ट आहे माझं ते 38 इंचाचं संपूर्ण आहे. त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच. आता ते आपण एकदा मी तुम्हाला इथे नोटबुकवर देखील दाखवत आहे की हे कसं काढायचं. तर जसं की तुमची जी चेस्ट आहे, आता इथे प्रत्येकाची चेस्ट साईज ही वेगवेगळी इथे असू शकते. जसं की माझी इथे 36ची आहे. तर तुमची जी चेस्ट आहे आणि फुल बस्ट यामध्ये किती फरक आहे तर तुम्ही पाहू शकता इथे 36ची चेस्ट आहे आणि फुल बस्ट हे 38चं निघालेलं आहे. अगदी तोंडी उत्तर काढायचं झालं तर दोघांमध्ये इथे 2 इंचाचा फरक आहे. कारण ही नॉर्मल साईज आहे. तर नॉर्मल साईजमध्ये शक्यतो चेस्ट आणि फुल बस्टमध्ये 2 इंचाचा इथे फरक येतो. तर त्याप्रमाणे इथे 2 इंच मी लिहिलेलं आहे. कारण इथे 36 चेस्टनुसार फुल बस्ट जे आहे ते 38चं आहे, म्हणजेच 2 इंचाचा फरक आहे. जर स्मॉल साईज असेल तर तिथे 1 इंचाचा फरक असू शकतो किंवा कधी कधी 28ची चेस्ट असेल तर तिथे 28चंच फुल बस्ट असू शकतं साईजनुसार. तर इथे 38चा चौथा भाग जो आहे तो 9.5 इंच इथे आलेला आहे. तर जे फुल बस्ट आहे ते देखील 9.5 इंच आपलं आलेलं आहे. आता टक्स पॉईंट कसं काढायचं, जेवढं तुमचा फुल बस्टचा चौथा भाग येईल तेवढं तुमचा टक्स पॉईंट येईल. आता या टक्स पॉईंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही मार्किंग करत असाल फॅब्रिकवर किंवा पेपरवर त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे फुल बस्टमध्ये. म्हणजेच तुम्हाला 10.5 इंचावर मार्किंग करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिकवर मापं टाकत असाल त्यावेळेस. तर इथून मी 9.5 इंचावर टक्स पॉईंट आता घेत आहे. जसं की मगाशी आपण अगदी मी हलकासा डॉट दिला होता तर 9.5 इंचावर माझं बरोबर आलेलं आहे. तर यानुसार माझं फुल बस्ट जे आहे ते 38चं इथे निघालेलं आहे ब्लाऊजवरून माप घेतल्यानंतर. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरून मापं घ्याल आणि ही मापं ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिकवर टाकत असाल ड्राफ्टिंग करताना किंवा पेपरवर कटिंग करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला जशी तुम्ही मापं घेतलेली आहेत तशीच्या तशी तुम्हाला टाकायची आहेत. याच्यामध्ये तुम्हाला लूजिंग ॲड करण्याची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही अंगावर मापं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर जर लूजिंग ॲड केली नाही तर तो ब्लाऊज टाईट होण्याची शक्यता असते. आता इथे कमरेमध्ये तुम्हाला लूजिंग ॲड करायचं आहे की नाही
तर हा देखील एक प्रश्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर मेजरमेंट घेतला असेल कमरेचं तर तुम्हाला इथे लुझिंग ॲड करण्याची आवश्यकता नाही. अगदी जर तुम्ही अर्धा इंच किंवा 1.25 इंच 0.25 इंच जर लुझिंग ॲड केलं तर तुम्ही याप्रमाणे एक्स्ट्रा इथे जे आय आहे ते इथे बनवू शकता याप्रमाणे. तर या प्रकारे तुम्हाला ब्लाऊजचं ज्यावेळेस मापं टाकत असाल ड्राफ्टिंग करताना तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला ड्राफ्टिंग करून आणि कट करायचं आहे. आता जे आपण फुल बस्टचं माप इथे काढलेलं आहे ते देखील आपल्याला इथे नोट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं टक्स पॉईंट देखील इथे निघालेला आहे. तर 38चं संपूर्ण फुल बस्ट असून त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच. त्याचप्रमाणे जे टक्स पॉईंट आहे ते देखील आपलं इथे शिलाई मार्जिनसह तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर इथे मी पॉईंट अर्धा इंच ॲड करते. कुणी 1 इंच ॲड करतं, डिपेंड करतं. जर तुम्ही 1 इंच ॲड करता तर तुम्ही इथे 1 इंच देखील घेऊ शकता. म्हणजे 38 प्रमाणे तुम्ही 10.5 इंचावर देखील टक्स पॉईंटसाठी मार्किंग करू शकता पेपरवर ड्राफ्टिंग करताना किंवा फॅब्रिकवर ड्राफ्टिंग करत असताना. आता यानंतर आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हुक पट्टीकडून मेजरमेंट घेत असाल त्यावेळेस तुम्हाला हुक पट्टीला गृहीत धरून इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगत आहे कारण तुमच्या ही गोष्ट लक्षात यावी. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना समजायला थोडं कठीण जातं सुरुवातीला यासाठी. तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला टेप ठेवायचा आहे. ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे याप्रमाणे. तर माझी जी इथे कंबर जी आहे ती 7.5 इंच एवढी इथे आलेली आहे. तर याचा चौथा भाग 7.5 इंच आहे. म्हणजे संपूर्ण जी कंबर आहे माझी ती इथे 30 इंचाची आहे. आता ही एका बाजूने आपण घेतलं तर आता आयची जी बाजू आहे त्या बाजूने देखील आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आय पट्टीची एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडून आपल्याला टेप ठेवायचं आहे. तर इथे देखील हे 7.5 इंच आलेलं आहे. तर याप्रमाणे जी कंबर आहे माझी ती 30ची आहे संपूर्ण. तिचा चौथा भाग होतो 7.5 इंच. आता इथे माझं 7.5 इंच आलं तर तुमचं इथे कमी जास्त असू शकतं साईजनुसार. आता ही एक पद्धत झाली. तर कंबर मोजण्याची आणखीन एक मेथड आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली आय पट्टीची बाजू आहे. तर या बाजूकडून तुम्ही ज्यावेळेस माप घ्याल त्यावेळेस ही आय पट्टीचा जो अर्धा इंच किंवा 1 इंच असेल तर ते सोडून तुम्हाला टेप ठेवायचा आहे याप्रमाणे आणि टेपला फिरवत जायचं आहे. या टोकापासून ते हुक पट्टीच्या टोकापर्यंत आपल्याला टेपला फिरवत जायचं आहे याप्रमाणे. सुरुवातीला जी आपण पद्धत वापरली त्या पद्धतीनुसार जी कंबर आहे ती 7.5 इंच आलेली आहे. तर संपूर्ण जी कंबर आहे ती 30ची आहे. तर इथे आपल्याला बघायचं आहे की इथे 30 इंच येतं की नाही. ही अगदी सोपी पद्धत आहे. बघा, याप्रमाणे 30 इंच जी आहे ती इथे कंबर आलेली आहे. तर ही देखील एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीनुसार देखील तुम्ही माप घेऊ शकता. तर आता हे देखील माप आपल्याला इथे नोंद करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही माप टाकाल म्हणजेच फुल बसचा चौथा भाग किंवा चेस्टचा किंवा कमरेचा तर तुम्हाला 1.5 ते 2 इंच अशी शिलाई मार्जिन देखील घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला स्लीव्सची लांबी किती ते बघायचं आहे. तर आता ही स्लीव्सची जी लेंथ आहे ते माप कुठून घ्यायचं. तर आपला जो आर्महोलचा जो कवशेप आहे म्हणजे स्लीव्सचा जो जोड आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. तर आता हे संपूर्ण जी लांबी आहे ती 10.5 इंच आलेली आहे. आता ही तयार जे आहेत स्लीव्स ते 10.5 इंच आले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्राफ्टिंग करत असाल त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर. जर हाच ब्लाऊज तुमचा साधा असेल तर तुम्हाला इथे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही ड्राफ्टिंग करत असाल त्यावेळेस. तर यानुसार तुम्हाला किती मार्जिन घ्यायची आहे हे देखील इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला इथे 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तर आता इथे 10.5 इंच माझे स्लीव्ज आलेले आहेत तर ते इथे नोंद करून घेतलेले आहेत. ड्राफ्टिंग करत असताना इथे मी आता अस्तरच्या ब्लाऊजप्रमाणे 1 इंच याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर असं मिळून हे माझे 11.5 इंचावर माझं मार्किंग येईल. तर यानुसार तुम्हाला देखील ठरवायचं आहे आणि मग मार्किंग करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही मार्किंग कराल त्यावेळेस. आता दंडगेर कसा मोजायचा ते देखील आपल्याला बघायचं आहे. तर आता दंडगेर मोजत असताना बघा 10.5 इंच लेंथ आहे. तर तिथून जेवढी तुमची स्लीव्सचा जो बघा ही जी मोहरी आहे
ही संपूर्ण मोहरी म्हणजेच तुमची दंडघेर येणार आहे. तर ही एक पद्धत आहे जिथे स्लीव्जला शिलाई टाकलेली आहे, तिथून तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि मोजायचं आहे इथपर्यंत. तर हे माझं इथे 11.25 इंच आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. तर तुमचं इथे कमी जास्त असू शकतं साईजनुसार. तर ही एक पद्धत झाली. त्याचप्रमाणे आणखीन एक पद्धत म्हणजेच याप्रमाणे स्लीव्ज तुम्हाला पकडायचे आहेत आणि सरळ असा टेप ठेवायचा आहे आणि मोजायचं आहे. तर हे माझं इथे 5.25 इंच येत आहे. तर याप्रमाणे देखील तुम्ही स्लीव्जचा जो दंडघेर आहे तो देखील इथे मोजू शकता. तर या सगळ्या सोप्या पद्धती आहेत. मी एका पद्धतीबरोबर दुसरी पद्धत देखील तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता जेवढं दंडघेर आपल्या इथे आलेलं आहे ते देखील आपल्याला इथे नोट करून घ्यायचं आहे. तर माझं हे 5.25 इंच इथे आलेलं आहे. तर याप्रमाणे ते इथे लिहून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते इथे बघायचं आहे. तर आपला हा पुढचा गळा आहे. तर याप्रमाणे टेप ठेवायचा आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला टेप ठेवायचा आहे. बघा, याप्रमाणे टेप ठेवायचा नाही आहे. तर जसा की व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणे टेप ठेवायचा आहे. तर माझं इथे जो पुढचा गळा आहे तो 7 इंच आलेला आहे याप्रमाणे. आता बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊजचं फ्रंट भागाचं मेजरमेंट घेत असताना या प्रकारे टेप ठेवून आणि मेजरमेंट घेतलं जातं. तर तुम्ही पाहू शकता की जो 7 इंच आहे ते कुठपर्यंत येत आहे. तर ही पद्धत चुकीची आहे. या पद्धतीने मेजरमेंट न घेता टेप जे आहे ते या प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायचं आहे इथपर्यंत. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इथे माझा पुढचा जो गळा आहे तो 7 इंच आलेला आहे. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं देखील मेजरमेंट घ्यायचं आहे. तर त्याची पद्धत देखील अगदी अशीच आहे. याप्रमाणे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला टेप न्यायचा आहे शेवटपर्यंत. तर जिथपर्यंत गळा आहे तिथपर्यंत तुम्ही क्रॉसमध्ये टेप ठेवून आणि मेजरमेंट घ्यायचं आहे. तर माझं हे इथे 11 इंच आलेलं आहे. आता हेच मेजरमेंट मी जर सरळ टेप ठेवून जर घेतलं तर तुम्ही बघू शकता 11 इंच कुठे येतं. म्हणजेच यामुळे काय होतं की जो पाठीमागचा गळा किंवा पुढचा गळा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे गळा जो आहे तो मोठा होतो. तर या पद्धतीने न घेता व्यवस्थित आपल्याला गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे. पुन्हा एकदा बघा, याप्रमाणे टेप ठेवायचा आहे क्रॉसमध्ये आणि मग मेजरमेंट घ्यायचं आहे. तर या सगळ्या लहान सहान गोष्टी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही अंगावर मापं घेत असाल त्यावेळेस ठेवायच्या आहेत आणि मग त्याची नोंद करायची आहे. तर आता पुढचा जो गळा आहे तो 7 इंच आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच ॲड करायचं आहे, कारण आपलं अर्धा इंच जे आहे ते वर शोल्डर जोडण्यामध्ये जातं. तर 7.5 इंचावर मी मार्किंग करेल ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना. त्याचप्रमाणे मागचा जो गळा आहे तो 11 इंच आलेला आहे. तर इथे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिनसह इथे 11.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता इथे माझा जेवढा गळा आहे तेवढा तुमचा असेल असं नाही, कमी जास्त असू शकतं. त्याप्रमाणे तुम्हाला मापं घ्यायची आहेत आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. तर याप्रमाणे आपली जी सगळी मापं आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. अगदी मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो जे नवीन शिकणारे आहेत, ज्यांना ब्लाऊजवरून मापं घेताना प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आहे. तर शक्यतो मी जेवढा सोप्या पद्धतीने होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि याच्यामधून तुम्हाला नक्की काहीतरी घेण्यासारखं असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत असेच बेसिक पार्ट घेऊन मी व्हिडिओ बनवते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.